नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पालकाची पातळ भाजी ही रेसिपी बघणार आहोत. आता या ठिकाणी मी एक जुडी पालक हा स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने हा धुवून निवडून घेतलेला आहे. तर हा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे. अगदी टेस्टी अशी याची पालकाची भाजी तयार होते बघा. आता हा पालक आपण असं बारीक चिरून घेतलेला आहे बघा. अगदी बारीक चिरायचा की जेणेकरून आपला हा पालक पटकन शिजला जातो. चला तर मग आता हा पालक आपला चिरून झालेला आहे. आणि आता आपण हा शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये. चला आता आपण पालक पण आपला चिरून झालेला आहे. आणि आता गॅसवर एक कढई ठेवूया आपण. आणि या कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण, अर्धा चमचा. आणि हा चिरलेला पालक आपण त्यामध्ये शिजवून घेणार आहोत. चला तर आपण आता हा पालक त्यामध्ये टाकून व्यवस्थित आता हलवून घेऊया आणि तो पूर्ण पाण्यात मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला तो अगदी शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून तो शिजवून घेऊया. आणि आपण पालक शिजतो तोपर्यंत फोडणीची तयारी करूया. आता या ठिकाणी मी 5-6 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत. आणि हिरवी मिरची 5-6 चिरून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि लसणाचा वापर आपल्याला करायचा आहे. आता चला, आता आपला हा पालक पण आपला शिजवून झालेला आहे. तो आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर बेसन पीठ टाकायचं आहे. आणि बेसन पीठ आणि पालक आपण आता व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेऊया. आता बेसन पीठ आणि पालक आपण व्यवस्थित आता एकजीव करून घेणार आहोत. आता हे आपल्याला चमच्याने किंवा हाताने सुद्धा तुम्ही ते एकत्र करू शकता. फक्त यामध्ये आता बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याला फोडणी देऊया आपण. आता तीच कढई मी घेतलेली आहे. आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा तेलाचा वापर केलेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपण जिरे मोहरी दोन्ही पण वापरणार आहोत. तर हे जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये लाल मिरची, हिरवी मिरची आणि लसूण आपण असं लालसर होईपर्यंत परतून घेऊया फोडणीमध्ये. आता हे फोडणीमध्ये आपण परतून घेऊया. आणि तर बघा अशा पद्धतीने आता हा फोडणीत लालसर होऊ देऊया आपण लसूण आणि मिरची. आता फोडणी ह्याला अगदी चांगली कडक फोडणी द्यायची, त्याच्यामुळं भाजीची टेस्ट अगदी छान लागते. आता यामध्ये हळद टाकूया आपण. आणि थोडासा हिंग टाकलेला आहे. पुन्हा एकदा आपण हळद मिक्स करून घेऊया. आणि आता ही भाजी आपण त्यामध्ये ॲड करूया. आता ही सर्व भाजी त्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये आपल्याला जसं पातळ घट्ट लागतं त्याप्रमाणे पाणी आपण त्यामध्ये ॲड करायचं. आणि आता ही आपल्याला फक्त 5 मिनटं उकळायची आहे. आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण 1 चमचाभर. आणि आपण ही 5 मिनटं त्याच्यामध्ये उकळायची आहे आपल्याला फक्त. आता 5 मिनटांनी उकळी आल्यानंतर आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता ती मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली, आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा. आणि आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.